आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र। पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून शेतकऱ्यांनी फळबाग शेतीकडे वळलं पाहिजे। गटशेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आंबा फळबागेची लागवड केल्यास बाजारपेठ, तांत्रिक सहाय्य, निर्यात आदी सहज उपलब्ध होईल। वर्धा जिल्ह्यातील हवामान आंबा पिकाच्या फळबागेसाठी अनुकूल असून योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवता येईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा फळबाग शेतीकडे वळावं असं आवाहन वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं। एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात एक दिवसीय आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। महाराष्ट्र ही समाज सुधारकांची आणि शूरवीरांची भूमी आहे। महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाज सुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करून अनेक समाज सुधारणा घडवून आणल्या। त्यांनी दाखवलेल्या मार्गानंच राज्याची वाटचाल सुरू आहे। महाराष्ट्रानं सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्त्वपूर्ण आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं। जिल्हा क्रीडा संकुल वर्धा इथं 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करताना बोलत होते। सुरुवातीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी अनेक मराठी बांधवांनी सातत्यानं संघर्ष केला। या संघर्षात 105 बांधवांना शहीद व्हावं लागलं। या सर्व शहीदांना जिल्हाधिकाऱ्यांनी नमन केलं। महिला या संपूर्ण कुटुंबाचा आधार असतात। धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनामध्ये महिला आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नाही। सुदृढ आणि निरोगी आरोग्य जगण्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं असं प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वर्धा आणि क्षितिज सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथं नुकतंच आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिवस रजोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। नव्या तंत्रज्ञानाचं तसंच आर्थिक बचतीसोबत विविध फायदे देणाऱ्या महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे आता नागपूर परिमंडळाअंतर्गत असलेल्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहक देखील स्मार्ट होणार आहे। हे स्मार्ट वीज मीटर लघुदाब, घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर ग्राहकांकडे मोफत बसवण्याचं नियोजन महावितरणकडून पूर्णत्वास गेलं आहे। नागपूर आणि वर्धा शहरातील महावितरणच्या कर्मचारी वसाहतींमध्ये ही स्मार्ट मीटर्स बसवण्यात सुरुवात झाली आहे। वर्धा जिल्ह्याच्या आर्वी इथं थाय बॉक्सिंग असोसिएशन वर्धाच्या वतीनं आयोजित 3 दिवसीय कराटे प्रशिक्षणाचा समारोप झाला। यात 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या कराटे शिबिरातील प्रशिक्षणार्थींनी कराटे बेसिक, लाठीकाठी, फायटिंग याचं प्रात्यक्षिक दाखवलं। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान झालं। वर्धा मतदारसंघात 64.85% मतदान झालं। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी 63.71% मतदान झालं होतं। वर्धा नागपूर मार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या केळझर इथं ट्रॅव्हल्सची बसला धडक झाली। या अपघातात जवळपास 10 ते 12 प्रवासी जखमी झाले। वर्धा नागपूर मार्गावरील केळझर इथं 22 मे रोजी ट्रॅव्हल्सनं बसला धडक दिल्यानं अपघात घडला। हा अपघात सकाळी 8च्या सुमारास घडला। अपघातात जवळपास 10 ते 12 3 जण गंभीर जखमी झाले। वर्ध्याहून नागपूरकडे जात असलेल्या बसला ट्रॅव्हल्सनं जबर धडक दिली। टाकळघाटकडून ट्रॅव्हल्स आजनसराकडे जात असल्याची माहिती आहे। सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन योग्य ती कारवाई केली। वर्धा जिल्ह्यातील 315 ग्रामपंचायतींवरील प्रशासक स्थगितीचा निर्णय सर्वच ग्रामपंचायतींसाठी राबवण्यात येण्याची सरपंच संघटनेची मागणी असून यासाठी सरपंच संघटनेनं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे। वर्धा जिल्हा प्रशासनानं देवळी तालुका प्रशासक स्थगितीचा निर्णय लागू केल्यानं जिल्ह्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे। जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णयाचा अर्थ काढला असल्याचा सरपंच संघटनेचा आरोप आहे। वर्धा जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील प्रशासक स्थगितीचा निर्णय लागू करण्याची सरपंच संघटनेची मागणी आहे। मागणीला प्रतिसाद न मिळाल्यास उपोषणाला बसणार असल्याचा इशारा सरपंच संघटनेनं दिला आहे। आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र।